पाटील. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज फ्रंटला बॉलर आपण पाहतो या राजा पाटील. दोन्ही संघ नामांकित संघ आहेत. एका बाजूला आपण पाहतो वडवणकर तर दुसऱ्या बाजूला वलपाडा आणि आमचे एक्सपर्ट स्कोरर धनंजय पाटील जे जेशेचे ॲक्टिव्ह सदस्य देखील आहेत आणि जेशेचे आता मात्र अधिकृत स्कोरर देखील आहेत. त्यांच्या माध्यमातून पहिला चेंडू ज्यावेळी डिलिव्हर केला जाईल त्यावेळी टाइम देखील नोट केला जाईल. पहिला चेंडू इनिफिल्डच्या वरून मात्र सरळ मिडविकेट रिझन मध्ये झेल आणि पहिल्याच फलंदाज आपण पाहतोय या पहिल्याच चेंडूवर फेल. मध्ये परतताना बिग ब्लॉक मोठा मासा घालायला लागतो. या मॅन इन फॉर्म आपण पाहतोय. गेल्या वर्षीच्या अंगामध्ये एकाच दिवसामध्ये या तब्बल 123 धावा कुठून करण्याचा विक्रम त्यांनी केला होता एका स्पर्धेमध्ये. मात्र तो फलंदाज इथे मात्र आपण पाहतोय 0वर बाद होऊन पॅलमध्ये परतताना. याच मैदानावर नक्कीच 103 धावा माफ करा 103 धावा एकाच स्पर्धेमध्ये या एकाच दिवसामध्ये त्याने या कुठून काढल्या होत्या. मात्र इथे मात्र 0वर बाद होऊन आतिश पाटील हा बाद होऊन पॅलमध्ये परतलेला आहे. खूप मोठा हादरा म्हणता येईल आतिश पाटीलच्या रूपाने. तर डावखोरे शैलीचा शैलीदार आक्रमक फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. मात्र या सामन्यामध्ये विशेष काही तो करू शकला नाही आणि पहिल्याच चेंडूवर राजा पाटीलला विकेटचा खुराक प्राप्त करताना न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये महेश पाटील. पिवनचं पहिलं षटक मार्गस्थ आहे. पावट्याचं पहिले षटक हाताळतो गोलंदाज राजा पाटील जे सोनोय वडवणकर संघाकडून. तर यावेळी सामोरे जाईल फलंदाज महेश पाटील. इथे मात्र इनफिल्डच्या वरून हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूवर झेपावतोय. इथे मात्र शरीराचं संतुलन साधता नाही. झेलचा देखील अंदाज बांधता आलेला नाही. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता मात्र आपण पाहतोय या चेंडूचा अंदाज तिथे बांधता आला नव्हता क्षेत्ररक्षकाला आणि परिणामस्वरूप 2 धावा घेण्याची संधी मिळते फलंदाज महेश पाटील याला. या 2 धावाने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट तो ओपन करतोय. राजेश पाटील राईट आर्म ओव्हर द स्टंप. इथे पोहोचलेला चेंडूला मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि हे आपण पाहू शकता झेल मात्र ड्रॉप केला जातोय. दरम्यान एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्या पाहायला मिळते ती धावपलीकडे 3 धावा. 1-3 पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना बरेच स्पोर्ट्स वलपाडा संघ नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना षटकातील पुढील चेंडू स्विंग अँड मिस आपण पाहतोय. या चांगला चेंडू अगदी या आउटसाइड टू ऑफस्टम हा चेंडू हाताळला होता. निघून जातोय या इष्टरक्षकाच्या हातामध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू होतो ऑफ साइडला शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये. एक सिंगल रनचं बॅट कडे दर्शवतात मुख्य पंचाची भूमिकेमध्ये आपण बघतोय प्रल्हाद पाटील सर. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जवाहरमान पिंपळास विपक्ष भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे या 2 संघामध्ये. दोन्ही संघाच्या संघटनांनी देखील पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. रिव्हर्स फटका पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल डीप पॉइंट रिझनच्या वरून सीमा पार 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 6 ने या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा.
पहिल्या षटकाची समाप्ती 1 बाद 10 आणि दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज होल्डर ऑफ वडूनकर गिरीश पाटील आता मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. षटकातील पहिला चेंडू राईट मोर द स्टंप. इथे चेंडूला फिरकावून दिलेला स्केड ऑफ द विकेट. चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्कॉलर सीमा पार. 1 बाउंड चौकार. या चौकाराने संघाच्या धावसंख्येला येतो आकार. धावसंख्या 14. 1 बाद. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना गिरीश पाटील यांचं स्वागत भूमित पाटील यांनी चौकाराने केलेलं आहे. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय या गावकर रिझन मध्ये. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावने धावफलकामध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या 2 ने वाढून होते ती स्कोरबोर्डवर 16 धावा. गिरीश पाटील बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. इथे या दिशेमध्ये भरकटतोय गोलंदाज. पंचांचा इशारा डाऊन द लेग स्टंप. पंचांत याच समांतर धाव मिळते वाईट चुपणे आव्हांतर आणि आव्हान धावने संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 17 धावा. इथे स्वीप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बीट होतोय आणि चेंडू निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मधून 4 धावांसाठी. इथे मात्र अतिशय स्वेर चेंडू आणि पंचांचा इशारा वाईटचा येतो. या पंचांना विजी ठेवलेला आपण बघतो गोलंदाज गिरीश पाटील याने, कारण या षटकामधील दुसरा खराब चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या 22 धावा. गिरीश राईट मोर द स्टंप. इथे चेंडूला फेरकावून दिलेला हवाई फायर आणि हा चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअरच्या वरून सीमाच्या बाहेर. षटकार. धावसंख्या 28-28. इथे गतीमध्ये परिवर्तन. एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात. डायरेक्ट निशाणा साधण्याचा देखील प्रयत्न केला. 1+1 कारण पंचांचा वाईटचा इशारा आलेला आहे. एक अवांतर रूपाने धाव देखील धावफलकामध्ये जोडले जाईल. अशा प्रकारे 2 धावा स्कोरमध्ये ऍड केल्या जातात आणि 2 धावने संघाची धावसंख्या पोहोचते 30 वर.
षटकातील पुढील चेंडू इथे फाईन केलेल्या चेंडूला फाईन लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक सीमाच्या बाहेर आणि या चेंडू देखील सीमाच्या बाहेर हा चौकार. 2 षटके समाप्त झाले. 2 षटके समाप्तीनंतर धावसंख्या 34 पाहायला मिळते. एक चांगली धावसंख्या म्हणता येईल. अतिश पाटील बाद झाल्यानंतर जी भागीदारी आवश्यक हवी होती ती भागीदारी भूमित पाटील आणि महेश पाटील या 2 बॅटरमध्ये सध्या पाहायला मिळते. आणि 2 षटकांसाठी आमचे एक्सपर्ट स्कोरर धनाजी पाटील मला सांगतात की 10 मिनिटाचा वेळ बरोबर खर्च केला गेलेला आहे. दोन षटकाची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या 34 17ची सरासरी प्रतिशत क्रमांक पाहायला मिळते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बॅटवर चेंडू घेता आलेला नाही. स्विंग अँड मिस. तिसरं षटक घनश्याम पाटील घेऊन आलेले आहे. यावेळी चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने जास्त वळतोय आणि पंचांचा इशारा वाईटचा येतोय. आव्हान त्या वाईटच्या रूपाने धावसंख्येमध्ये सिंगल नेबर. धावसंख्या एका धावीने पुढे सरकते 35 वर पोहोचते 35. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आपण सामना पाहतोय जय सोनाई वडनगर विपक्ष भरत स्पोर्ट्स वलपाडा या दोन संघामध्ये. यानंतर पिंपळास विपक्ष डोंगे हा सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल. घनश्याम पाटील राईट मोर द इथे या कोण बनवताना आपण पाहतोय या अँगल क्रिएट होताना पाहायला मिळतोय. अगदी समोरून चेंडू फिरवलेला आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. वाईट नंतर वापसी करताना या अगोदरचे 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर वाईट आणि त्यानंतर मात्र हा चेंडू देखील निर्धाव. म्हणजे एक जी धाव आहे ती आव्हान तर त्यांनी खर्च केलेलं आहे. धावसंख्या स्थिर 35 धावा 35. पोल करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. बॅट आणि या चेंडूमध्ये संपर्क नाही. ॲक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या लाईनमध्ये न येता अंधाधुंदी फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी केला होता फलंदाज भूमित पाटील याने. आणि सलग 5 चेंडू आतापर्यंत डॉट आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. इथे या चेंडूला भिरकवून देण्याचा प्रयत्न. बेस्ट टायमिंग आहे. स्वतः गोलंदाज घनश्याम चेंडू खाली कॉट अँड बॉलच्या रूपाने फलंदाज भूमित पाटील याची केली मात्र इथे संपुष्टात. दुसरा सलामीचा फलंदाज भरत स्पोर्ट्स वलपाडा संघाचा बाद होताना. न्यू बॅटर आता मात्र बिग बर्ड ऑफ वलपाडा कौशल पाटील टॉलमॅन आता मात्र मैदानामध्ये दाखल होतोय. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 35 धावा 35. परेश आपण मध्ये लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षण करताना, तर गिरीश पाटील लॉंग ऑफ रिजनला आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र थोडंसं क्षेत्ररक्षण मध्ये बदल केला जातोय. घनश्याम पाटील बॉलिंग ट्रॅकवर तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी नक्कीच त्याच्यावर सोपवली गेलेली आहे आणि आतापर्यंत जबाबदारी
गोलंदाजी देखील त्याने केलेली आहे. कारण एक अवांतर धावेचा जर अपवाद वगळला तर कुठल्या प्रकारची धाव या षटकामध्ये त्यांनी खर्च केलेली नाही. आणि महत्त्वाचं विकेट भूमित पाटील याचा त्यांनी प्राप्त केलेलं आहे. न्यू बॅटर कौशल पाटील. इथे या सुरेख चेंडू पूर्णपणे बीट चकित केलं होतं फलंदाजाला. खरं तर डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न होता, ढकलण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्कच पाहायला मिळाला नाही. फक्त आव्हानाच्या रूपाने एक धाव कम खर्चिलावर फुल चर्चेला असं षटक राहिलेलं घनश्याम पाटील याचं. कारण या षटकामध्ये फक्त एक धाव खर्च करून एक विकेट देखील त्यांनी मिळवलेलं आहे. 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या भारत स्पोर्ट्स वलपाडा संघाची स्कोरवर पाहायला मिळते. ती एकूण 35 धावा आणि बरोबर 15 मिनिटांमध्ये 3 षटके पूर्ण देखील केलेले आहेत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल भक्तिधाम स्पोर्ट्स डोंगे विपक्ष जवाहरमान पिंपलास या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघांना एक आपण टॉससाठी रिपोर्ट करायचं आहे. भक्तिधाम स्पोर्ट्स डोंगे संघाचा संघनायक आणि जवाहरमान पिंपलास संघाचा संघनायक. सध्या सुरू असलेला सामना आपण पाहतोय भारत स्पोर्ट्स वलपाडा विपक्ष जय सोनाई वडोनगर या दोन संघामध्ये. जय कापरोबा क्रिकेट क्लब वेले आयोजित कापरोबा चषक 2025 हे आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील तिसरा सामना सध्या सुरू आहे. 5-5 षटकांचे सामने नक्कीच जिशेमध्ये पहिल्यांदाच धनाजी पाटील सांगतात की आपल्याला पाहायला मिळतात. धनाजी पाटील जे जिशेचे ॲक्टिव्ह सदस्य आहेत, सध्या एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेमध्ये देखील ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. बादल पाटील आता मात्र बॉलिंग करण्यासाठी तयार होतोय. बॉलिंग ट्रॅकवर आमच्या कॉम्बॉक्सच्या एंडकडून गोलंदाजी ट्रॅकवर तो पाहायला मिळेल. तर सामोरे जाईल फलंदाज महेश पाटील. नॉस्ट्रिकला कौशल पाटील पाहायला मिळतोय. बादल पाटील बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर पहिला फटका आपण पाहतोय. षटकार महेश पाटीलच्या बॅटमधून. बादलचं स्वागत महेश याने या षटकाराने केलेलं आहे. लॉंगांच्या वरून उत्तुंग षटकार महेश पाटीलच्या बॅटमधून. 41 धावा. षटकाराने स्वागत करताना आपण पाहतोय महेश पाटील गोलंदाज बादल पाटील याचा. बॅकफुटला जाऊन स्केअर ऑफ द विकेट हा फटका केला आणि हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. यावेळी मात्र चौकार दसकत दम दाखवताना आपण पाहतोय या षटकामध्ये फलंदाज महेश पाटील. पुढील चेंडू समोर खेळलाय. अंडरायचा फटका क्षेत्ररक्षक दुरून चेंडू पर्यंत पोहोचतोय. चांगले क्षेत्ररक्षण गिरीश पाटीलच्या माध्यमातून आपल्या संघासाठी 3 धावांचं संरक्षण करताना 3 धावा गिरीश पाटील यांनी सेव्ह केलेल्या आहेत. होल्डर ऑफ वडोनगर आपण पाहतोय ऑल्टरनेटमध्ये चांगली कामगिरी करताना. सेकंड लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. चौथं षटक मार्गस्थ आहे. बादल पाटील चौथं षटक अतोलतोय. तर यावेळी सामना करेल फलंदाज बिग बर्ड ऑफ वलपाडा कौशल पाटील. आणि बिग बर्डच्या बॅट मधून हा सरळ स्ट्रेट हिट, सीधी बात, नो बकवास षटकार.
स्टँड अँड डिलिव्हरला काय फटका केलेला आपण बघतोय. जेवढी जास्त उंची आणि तेवढंच जास्त अंतर चेंडू होतोय सीमाशिवाय छूम अंतर. स्टँड अँड डिलिव्हर अगदी खडे खडे आपण बघतोय जागेवरूनच हा फटका केलेला आहे. कौशल पाटील जेवढा उंच पुरा फलंदाज आहे तेवढाच उंच फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने मुसंडी मारते. धावसंख्या 6 ने वाढून होती. धावपैकी 52 धाव 50 देखील क्रॉस केले गेले. इथे हुक करण्याचा प्रयत्न, हुकचा फटका, क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक आणि हा चेंडू देखील निघून जाईल. फायनल ग्रीजर मधून यावेळी मात्र चौकार. कौशल पाटील देखील 10 का दम दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूमध्ये 10 धाव करून काढलेले आहेत आणि संघाची धावसंख्या अब तक 56 दमखम आपल्याला पाहायला मिळतोय. कौशल पाटीलच्या बॅटमधून धावसंख्या पाहायला मिळते अब तक 56. बादल पाटील खूप महागडा ठरतोय. खर्चिक षटक त्याचं पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा उडवलेला आहे. हा चेंडू देखील निघून जाईल. लॉंग अपच्या वरून सीमा पार 7 अंशाची षटकार. कौशल ऑन फायर. जणू काही वलपाडा इथूनच हा टॉल मॅन बिग बर्ड सेट होऊन आलेला आहे. ज्याप्रमाणे टोलेजंग फटकेबाजी त्याची पाहायला मिळते. आणि आजच्या दिवसामधील आमचे एक्सपर्ट स्कोर धनाजी पाटील सांगतात की हाय स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. कारण अजूनही षटकाचा खेळ शेष आहे. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 62 2 बाद. मरता क्या न करता घनश्याम पाटील ज्यांनी या मागील षटकामध्ये फक्त एकच धाव खर्च केली होती आणि सफलता देखील अर्जित केली होती. त्यांनी आता मात्र त्याच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कारण मागील षटक जर बघितलं तर खूपच खर्चिक षटक होतं. तब्बल 27 धावा बादल पाटील यांनी खर्च केल्या होत्या. चार षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 62 एक मोठ्या धावसंख्येकडे मार्गक्रमण करताना आपण बघतोय भरत स्पोर्ट्स वलपाडा संघ. भरत स्पोर्ट्स वलपाडा संघाचं नक्कीच आयोजन जेवढं चांगलं होतं तेवढंच त्यांचं प्रदर्शन देखील त्या स्पर्धेमध्ये चांगलं राहिलं होतं. अंतिम फेरीमध्ये हा संघ दाखल झाला होता आणि इथे देखील नक्कीच आपण बघतोय त्यांच्या माध्यमातून चांगलं प्रदर्शन सध्या पाहायला मिळतंय फलंदाजीमध्ये. फ्लॅन मिस चेंडू पडल्यानंतर नक्कीच वलतोय आणि ही खासियत घनश्यामची राहिलेली आहे की फलंदाजी समोरून चेंडू वळवणारे मोजकेच असे गोलंदाज आहेत. ज्यामध्ये योगेश भालेकर मॅन फ्रॉम भावाली याचं देखील नाव घेतलं जातं आणि त्यामध्ये आता एक आणखीन नाव ॲड केलं जाईल घनश्याम पाटील. अनिकेत मुकादम याचा देखील उल्लेख केला जाईल. फलंदाजी समोरून चेंडू वळवण्याची क्षमता त्याच्याकडे देखील आहे. रिव्हर्स फटका पॉइंट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षकाला भेदू शकले नाही. एक सिंगल रन्स महेश पाटील पूर्ण करतोय आणि सिंगलने संघाची धावसंख्या 63 धावा. शेवटचे षटक मार्ग असते घनश्याम पाटील. भावेश भगत आपण बघतोय मॅक्सवेल ऑफ वडवणकर सध्या लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षण करताना. इथे अतिशय खराब चेंडू पंचांचा सारा वाईट आणि त्याचा देखील पाठलाग करण्याचा कौशल प्रयत्न करत होता. नक्कीच दडपणाखाली आपण पाहतोय कारण समोर आपण पाहतोय उंच पुरास फलंदाज आहे. ऑलमॅन आपण पाहतोय सध्या बिग बर्ड वलपाडा संघाचा कौशल पाटील. अगदी ताडा माडाची उंची नक्कीच लाभलेली आहे त्याला आणि तेवढे मोठे मोठे फटके देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय या चांगला चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. धावप्लेयर 64. या षटकामध्ये घनश्याम याने आपलं काम चोखप्रमाणे पार पडलेलं आहे. या षटकामध्ये आतापर्यंत तरी वलपाड्या संघाच्या फलंदाजांनी त्यांनी शांत ठेवलेलं आहे. इथे मात्र उंचच उंच आणि लांबच लांब बिग बॉलच्या बॅट मधून हा बिग 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 ब्लो षटकार. मागील षटकामध्ये देखील चोपताच ठेवलं होतं आणि या षटकामध्ये त्याच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने मुसंड मारते धावप्लेयर पाहायला मिळते ती 70 नॉट. आणि या धनाजी पाटील सांगतात की याच्या दिवसामध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्या देखील भरत स्पोर्ट्स वलपाडा संघाचे नावे. शेवटचे षटक मार्गस्थ आणि शेवटच्या षटकातील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आणि समोर आपण बघूया टॉलमॅन बिग बर्ड भरत स्पोर्ट्स वलपाडा संघाचा कौशल पाटील, ज्याच्याकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे आणि ते त्यांनी दाखवून देखील दिलेलं आहे. कारण 3 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. एका चौकार देखील फायनल क्रिजरमधून त्यांनी पेश केला होता. घंटो का मिंटो मेक अशा खेळीचं नक्कीच त्याचं नेहमीच वैशिष्ट्य राहिलेलं आहे. घनश्याम पाटील बॉलिंग ट्रॅकवर, सामनाकडे फलंदाज कौशल पाटील. इथे मात्र चांगला चेंडू, चांगली वापसी करताना आपण बघतोय गोलंदाज घनश्याम पाटील. आणि पुन्हा एकदा फलंदाजी समोरून चेंडू वळवण्यात तो यशस्वी ठरलेला आहे. टेनिस क्रिकेटमध्ये राजू मुखिया नावाचा जो गोलंदाज, त्याच्याकडे नक्कीच खूप मोठी क्षमता आहे. तो प्रत्येक चेंडू फलंदाजी समोरून वळवतोय. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे आणि चेंडू निघून जाईल सीमा पारला. 6 धावांचा षटकार, फुल अँड पॉवरफुल चेंडू होतोय सीमाच्यावर गोल. तर अशा प्रकारे भरत स्पोर्ट्स वलपाडा संघाने निर्धारित 5 षटकामध्ये स्कोरवर धावा जोडलेल्या त्या एकूण 76 आणि डबल 7 77 धावांचं लक्ष्य जे सोनवी वडूनगर संघासमोर त्यांनी ठेवलेलं आहे. तर टॉस साठी डोंगे संघाचा संघनायक तसेच पिंपळा संघाचा संघनायक. पिंपळा संघाचा संघनायक इथे आलेला आहे. ढोंगे संघाचा संघनायक आपणास देखील पुकारा दिला जातोय की आपण देखील टॉस साठी या. तर दुसऱ्या इनिंग मध्ये आपण जाणार आहोत. तत्पूर्वी आपण टॉस कडे बोलूया. तर भावेशजी थले यांना विनंती असेल, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण इथे करणार आहोत. भावेशजी थले यांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण करत आहोत. डुंगे विपक्ष पिंपळास. तर पिंपळा संघ संघटकाने टॉस जिंकलाय. भावेशजी थले यांना विनंती असेल की आपण व्यापीठाची सुरुवात होत आहे. पिंपळा संघटक राजमौली टॉस आपण जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण स्वीकारले. आपण बघतोय हा सामना 5 षटकांचा असणार आहे. सर्वप्रथम जे आयोजन केले आयोजनाविषयी काय म्हणशील? आयोजन खूप सुंदर आहे. इथं खेळण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचा मी आभार मानतो. टॉस आपण जिंकलं, प्रथम क्षेत्ररक्षण आपण स्वीकारले. समोर संघाला डोंगे संघाला निर्धारित 5 षटकामध्ये किती धावांपर्यंत थांबवण्याचा आपला प्रयत्न असेल? 40-45 धावापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. आणि कोणते ट्रम्प कार्ड गोलंदाज असतील त्यांच्याकडून अपेक्षा असेल? आहे देवेंद्र टांगे आहे, महेंद्र कामनकर आहे. ॲज अ कॅप्टन तुझा रोल काय असेल? माझा रोल तर बॅटिंगचाच असेल. तर आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. डोंगे संघाला टॉस आपण गमावलेला आहे. टॉस गमावल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. हे जे आयोजन केले आयोजनाविषयी सर्वप्रथम काय म्हणशील?
आयोजन खूप सुंदर आहे. खेळण्याची संधी दिली. धन्यवाद. टॉस गमल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजीकडे निर्धारित 5 षटकामध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा आपला प्रयत्न असेल? 50 ते 55. आपल्या संघाला देखील अर्ध्या समयातून टॉस केला गेलेला आहे. टॉस जिंकलेला या जर्मन पिंपळा संघाने प्रथम गोलंदाज स्वीकार मी घेऊन जातोय टॉस बॉक्सून सरळ आमच्या कॉम्प बॉक्स मध्ये जे ते सज्ज आहेत व्हाईस ऑफ मोरबाड सुनील सेलके सर. चेक. चला ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये लगेचच पाठवून द्या. यस सलामीची जोडी सोनू आई वडूनवकर आपण आपली मैदानाच्या आतमध्ये रवाना करा. 76 धावा बनलेल्या आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फलंदाजी करणाऱ्या भरत स्पोर्ट्स वळपाडाच्या. 77 धावांचं विशाल काय लक्ष मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे. सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये सोनू आई वडूनवकरला. ऑफिशियलला विनंती असेल लवकरात लवकर आपणही क्रीडानगरीचा अर्थात मुख्य खेळपट्टीचा ताबा घ्या. क्षेत्ररक्षणाची रचना इकडे सज्ज केली जात आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इथे लवकरात लवकर आपण पाठवून द्या. यस आमचे ऑफिशियल पंच सुद्धा दाखल झालेले आहेत. 77 धावा बनवायचे आहेत हा सामना जिंकण्यासाठी. पहिल्या फेरीचा सामना ज्यामध्ये फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये आपण बघितली तर भरत स्पोर्ट्स वळपाडाच्या वतीने फलंदाजी करत असताना फलंदाज कौशल याची अत्यंत चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्या बॅटमधून मला असं वाटतं 28 धावा आल्या. 9 चेंडूचा सामना करत असताना धावफलकावर 25 धावा जोडणारा महेश पाटील हा खेळाडू सुद्धा महत्त्वपूर्ण ठरला. त्याचबरोबर सुमित पाटीलनेही 17 धावा धावफलकावर जोडल्या. भूमित पाटील यस आणि त्याचमुळे एकूण धावांचा विचार केला तर 76 धावा धावफलकावर आहेत. 77चं लक्ष मैदानाच्या आतमध्ये चेस डाऊन करायचे सामना जिंकण्यासाठी. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. फलंदाजी करताना फलंदाज दिनू पाटील आणि घनश्याम पाटील यांना आपण बघू शकू. कौशल की ज्याने अत्यंत चांगली फलंदाजी अगोदरच्या पहिल्या डावामध्ये केली होती त्याच्या वतीने इथे गोलंदाजी सुरू केली जाईल. या महत्त्वाच्या डावातील निर्धारित 5 षटकांचा सामना आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये खेळवला गेलेला बघायला मिळत आहे. फलंदाजी जितकी चर्चेत राहिली होती त्या पद्धतीने इथे गोलंदाजी करता येईल का गोलंदाज कौशलला हे आपल्याला पाहायचं आहे. आणि सलामीच्या जोडीमधून दिनू पाटील त्याचबरोबर घनश्याम पाटीलचा विचार केला तर अत्यंत अनुभवी अशा पद्धतीचा हा खेळाडू सोनू आई वडूनवगरचा. दिनूलाही त्याची गुणवत्ता योग्य रीतीने वापरावी लागेल मैदानाच्या आतमध्ये जर 77 धावा बनवायच्या असतील निर्धारित 5 षटकांमध्ये तर. कौशल तयार. घनश्यामचा ऑन ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षकाच्या हाताला
चटका देऊन मागे निघून जातोय. भरधाव वेगाने चेंडू त्याच्याकडे आला होता आणि झेल मैदानाच्या आतमध्ये जर तुम्हाला संपादित करायचं असेल, स्वीकारायचं असेल तर अधिकच्या वेगाने फोर्सिबल स्ट्रोक ज्यावेळेस तुमच्याकडे येतो त्यावेळेस तुमचे हँड सॉफ्ट असले पाहिजेत भावेश, तर मग तो चेंडू तुमच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतो. आणि तुम्ही जर हार्ड हँडने तो झेल घ्यायला गेले तर त्याला प्रतिक्रिया मिळत असते, रिॲक्शन ज्याला आपण इंग्रजीमधून म्हणतो. आणि त्याचमुळे मग या पद्धतीने झेल सुटल्या गेलेले मैदानाच्या आतमध्ये आपण बघत असतो. मॅन्डेटरी पॉवर प्ले सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये हाताळलं जात आहे. इथे गोलंदाज कौशलच्या वतीने कौशल आणि स्ट्रायकिंग याला फलंदाज दिनूसाठी यावेळेस अँगल करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू पडतोय, सरळ निघून जातोय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये हे पहिलं षटक सुरू आहे. अत्यंत उंच अशा पद्धतीचा हा खेळाडू. एक गोलंदाज म्हणून तुमच्याकडे उंची असल्यानंतर काय होऊ शकतं याचं वर्णन आपण यानंतर करू. चेंडू पडतो, बाहेरच्या अंगाने वळतोय. हे वळण घातक सिद्ध ठरत आहे यावेळेस फलंदाजासाठी. बघा, एक गोलंदाज म्हणून तुमच्याकडे जर अधिकची उंची असेल तर फलंदाजाच्या समोरून चेंडू तुम्ही उडवू शकता, उसळी घेणारा चेंडू तुम्ही हाताळू शकता. त्याचबरोबर तुम्ही जर अतिरिक्त खांद्याचा वापर केला तर ऑसम बाउन्स तिकडे तुम्हाला मिळत असतो. ह्या सगळ्या गोष्टी फलंदाजाच्या बऱ्याचदा विरोधात जात असतात. रनवे अप्रोच अत्यंत चांगला गोलंदाज कौशलचा. फ्रंट ऑन पोझिशनमध्ये गोलंदाजी करतायत. या पोझिशनमध्ये गोलंदाजी करत असताना फलंदाजाला बऱ्याचदा गोलंदाजाची जी विविधता आहे ती टिपण्यामध्ये यश मिळत असतं. साइड ऑन पोझिशनने ज्यावेळेस गोलंदाज गोलंदाजी करतो त्यावेळेस ते कम्पॅरेटिव्हली थोडं कठीण बनतं. याचेही अनेक कारण आहेत. यावेळेचा फटका चांगला आहे. स्लॉकचा फटका, एकही क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित नाही आणि या षटकातील अत्यंत गरजेचा मोठा फटका फलंदाज दिनूचा हा प्रहार षटकार. या पद्धतीने फटकेबाजी करावी लागेल या सामन्यामध्ये. धावपलकाकडे जर आपण नजर टाकली तर 7 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एक सत्ता आलेला आहे आणि आणखी एक सत्ता हवा आहे, कारण 77 धावा बनवायचे आहेत. एका चेंडूचा खेळ शेष आहे या षटकामधील. उंच गोलंदाज असला की त्याचा रिलीज पॉईंट सुद्धा अत्यंत उंचावरून बनत असतो सुनील पवार सर. त्याचमुळे मग कमी उंचीच्या फलंदाजासाठी हे हेरणं फार कठीण बनतं. परंतु ही आव्हानं योग्य रीतीने पेललेली आहेत मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजाने आणखी एक स्लॉक करण्याचा प्रयत्न. फुललेंचा चेंडू उजवेष्टीच्या बाहेरचा. अनसर्टन्टी कॉरिडॉरचा अत्यंत चांगला वापर यावेळेस गोलंदाज कौशलच्या वतीने. पहिलं षटक संपते. 77 धावा सोनूआई ओढून अवघरला बनवायचे आहेत. धावपलकर त्यांच्या धावा बनलेल्या आहेत त्या म्हणजे 7. अत्यंत चांगली मान सन्मान आणि प्रतिष्ठेची स्पर्धा काप्रोबा चषक या नावाने इथे संपन्न होत असलेली आपण बघत आहोत. या अगोदर गावदेवी चषक या नावाने भावेजी थळे आणि त्यांच्या सहकार्याने एका मोठ्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. ती स्पर्धा यशस्वी झाल्यानंतर याच गावदेवी वेळेच्या मैदानावर ही लागोपाठची दुसरी स्पर्धा. वेळेचं मैदान या अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे इथे दिवसभर जरी तुम्ही खेळलात तरी तुम्हाला थकवा जाणवणार नाही. समोर जर मैदानाच्या डावीकडे आपण बघितलं तर एक टेकडी आहे, त्यावर खूप झाडं आहेत आणि ही झाडं या सगळ्या गोष्टींमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. अलीकडे पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललेला आपण बघत आहोत. सगळीकडे सुनील पवार सर सिमेंटची जंगलं यायला चाललेली आहेत आणि फारच दूर काय आपल्याकडे अलीकडे मैदानाच्या आतमध्ये जी महत्त्वाची पिच असते, विकेट असते, ती सुद्धा आपण सिमेंटने बनवायला लागलेलो आहोत आणि त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखणं हे फार गरजेचं असणार आहे. त्यासाठी एकच पर्याय असतो, वृक्ष संवर्धन, त्याचबरोबर वृक्षारोपण. याशिवाय पर्यावरणाचं संवर्धन कधी होऊ शकत नाही. स्ट्रायकिंग एंडला फलंदाजाचा विचार केला तर घनश्याम पाटील यावेळी स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजीसाठी गोलंदाज देवर्ष येत आहेत. समोर ठेवल्या चेंडू, त्यावर स्लॉकचा फार मोठा फटका. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. टिपला एक अत्यंत दर्जेदार झेल आणि याच बरोबर फलंदाज घनश्याम पाटील बाद.
अत्यंत चांगलं संगीत डीजे लियांच्या वतीने प्यारी आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. तुझं कौतुक प्यारी. हे षटक संपलंय तिसरं आणि पंच दिनेश भांबरे सर वारंवार समालोचन कक्षाकडे त्याचबरोबर या वाटेकडे बघतात. आता त्यांचे डोळे कुठे आणि कशासाठी लागलेले आहेत याचा अंदाज प्रत्येकाला आला असावा. समोरच्या दिशेने फटका क्लिअर करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. आतिश टिपतायत एक पाठमोऱ्या अवस्थेतील दर्जेदार झेल आणि याचबरोबर आणखी एक फलंदाज बाद होतो आहे. सलामीसाठी आलेला फलंदाज दिनू याला संघर्ष करावा लागला होता मैदानाच्या आतमध्ये. सरते शेवटी अखेरीस इथे त्याचा झेल टिपला गेलेला आहे आतिशच्या वतीने आणि दिनू पाटील सुद्धा बाद झालेले आहेत. दाखल होत आहेत स्वतः संघाचे संघनायक गिरीश येत आहेत. गिरीश पाटील. भूमीचा हा चेंडू जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न अगदी लेग स्टंप पर्यंत निघून गेले होते. बऱ्याचदा फलंदाज शफल होत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. ते उजव्या यष्टीच्या बाहेर कमिट होतात. परंतु इथे आपला जो मिडल स्टंपचा स्टान्स आहे तो लिव्ह करत असताना लेग स्टंप कडे वळले होते. त्यामुळे रूम क्रिएट करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा इथे फसला. निर्धाव चेंडू आलेला आहे. भूमीच्या विरोधात इथे हा पुलचा फटका होता की जो आता पॉवरफुल ठरलेला आहे. एक टप्पा घेत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे अर्थात लॉंग लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे जातोय आणि हा चौकार आलेला आहे. आखूड टप्प्याचा चेंडू अलीकडे बऱ्याचदा फलंदाजाच्या वतीने योग्य रीतीने टॅकल केले गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. चौकार षटकार त्यावर बऱ्याचदा येत असतात. एक काळ होता जिकडे बाउन्सर म्हटलं की फलंदाजांची धडकी भरायची. फलंदाज खूप घाबरायचे त्या बाउन्सरला टॅकल करताना. परंतु अलीकडे असं राहिलं नाही. अलीकडे बाउन्सर म्हटलं की तुम्ही 10 वेळा जर बाउन्सर टाकला तर बऱ्याचदा बहुतांशी 9-8 वेळा तरी तुम्हाला कमीत कमी सीमारेषेच्या पलीकडे तो गेलेला पाहायला मिळेल. भूमीत पुन्हा एकदा वळत आहेत गिरीशसाठी. समोर ठेवले. समोरच्या दिशेने इथे फटका खेळलेत. क्षेत्ररक्षक तिकडे देवर्ष उपस्थित होते. चांगला निर्णय त्यांचा. कारण एक पोझिशन अशी होती की असं वाटत होतं की देवर्ष कदाचित पुढे चार्ज करतील, झेल घेण्याचा प्रयत्न करतील. परंतु अंतिमतः देवर्षने ठरवलं की झेल घेण्यापेक्षा आता चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये ढकलणं हे योग्य आहे. निर्णय तुम्ही कोणता घेता आणि तो घेतलेला निर्णय कशा पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये त्यावर अंमलबजावणी करता याला फार मोठं महत्त्व आहे. कोणताही निर्णय योग्य अयोग्य असं काही नसतं. घेतलेला निर्णय योग्य सिद्ध करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आपल्याकडे हवी आहे. इथे उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू टाकण्याचा निर्णय गोलंदाजाने घेतला होता. त्यावर फटका फसला होता. क्षेत्ररक्षक सुद्धा चकले होते. दुसऱ्या प्रयत्नामध्ये इथे झेल टिपला गेला आणि याचबरोबर फलंदाज यावेळेस भावेश बाद होत असलेले आपण बघत आहोत. आतापर्यंतचा चौथा हादरा लागलेला आहे जय सोनवाई वडूनवगर संघाला. नवीन फलंदाज दाखल होत आहेत. निलेश पाटील. कमी गतीने टाकलेला चेंडू. इथे पहिल्या चेंडूवर गती परिवर्तन पाहायला मिळालं या फलंदाजाला. त्याचमुळे हे षटक संपतंय. आणखी एक यशस्वी षटक आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज भूमीच्या वतीने हाताळलं गेलं. ज्यामध्ये खर्च केला त्याने धावा 5. 2 महत्त्वपूर्ण फलंदाजांना त्याने बाद केलेले आहे. 4 षटकं संपतायत. अडचणी प्रचंड पटीने वाढलेल्या आहेत. 28 धावांपर्यंत पोहोचलेला डाव सोनवाई ओढूनवगरचा आणि उर्वरित 1 षटके अर्थात 6 चेंडू आणि इक्वेशनचा जर आपण विचार केला तर 49 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 6 मध्ये 49 अशा पद्धतीचं आता हे खूप जड अवघड अशक्य तर म्हणता येत नाही क्रिकेटमध्ये. त्याचमुळे त्याचा उल्लेख तसा करता येत नाही. परंतु हे कठीणच आहे. सुरुवात झालेली आहे चौकाराने. रिव्हर्सचा चौकार आतिशच्या विरोधात आलेला खरं तर आपण बघत आहोत. चौकार धावपलकावर जोडला जाईल.
या चौकाराने आपण बघू शकू धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे 32-32 वर. पुढे सरकले त्यानंतर ड्राईव्ह केलेला आहे या चेंडूला. डीपमध्ये इथेही क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव इकडे मिळते, एका धावेने धावफलक पुढे जाईल. 33 रन्स ऑन दी बोर्ड. 33 धावा आहेत धावफलकावर. 4 चेंडूचा खेळ शेष आहे. हे षटक 5वं षटक फेकलं जात आहे. यावेळेचा फटका चांगला आहे, हुक केलंय, क्षेत्ररक्षकाकडे चेंडू जातोय. इथे आयोजकाचा वेळ वाचवलाय. या पद्धतीचे झेल तुम्ही कॅरी केले पाहिजेत. ज्या स्तरावरचं क्रिकेट तुम्ही खेळता. अलीकडचं क्रिकेट जर आपण पाहिलं तर भरघोस बक्षिसं असतात अलीकडच्या क्रिकेटमध्ये. या स्पर्धेतील पहिल्या बक्षिसाचा विचार केला तर 51,000 रुपये, त्याचबरोबर मानाचा करंडक, अशा पद्धतीने बक्षिसांचं स्वरूप आहे. दोन चेंडू उरतील. एकूण धावांकडे नजर टाकली तर धावा आहेत त्या म्हणजे 34. 2 चेंडू आणि 43. प्रयोगशीलता मैदानाच्या आतमध्ये गिरीश दाखवतोय कारण परिस्थिती पूर्णपणे त्याच्या विरोधात आहे. यावेळेस रिव्हर्स चा फटका आपण पाहिला जो सीमारेषेच्या पलीकडे जाऊन पोहोचलेला आहे. हा षटकार आलाय. शेवटचा चेंडू येणं शेष आहे. जुन्या चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जात आहे. यस, तो पुरवला जाईल. या पद्धतीची परिस्थिती दोन्ही बाजूने प्रयोगशीलता समोर आणण्यासाठीची असू शकते. याचं कारण असं की कर्णधार सुद्धा काही अशा गोलंदाजांना वापरतात की जे त्यांचे रेग्युलर नसतात. फलंदाज सुद्धा अशा अनेक फटके दाखवतात की जे प्रॅक्टिस वाईज मैदानाच्या आतमध्ये खेळले जातात. इथे हा चेंडू निर्धावाला. याचबरोबर जय सोनवाई वडुनवगर संघाला या स्पर्धेतून काढता पाय घ्यावा लागेल. पहिल्याच फेरीमध्ये त्यांचं आव्हान इथे संपुष्टात आलेलं आपण पाहिलं. 77 बनवायच्या होत्या. 37 धावांचा फरक इथे राखत असताना हा सामना जिंकलेला आहे भरत स्पोर्ट्स वळपाडा या संघाने. या सामन्यातील सामनावीर खेळाडूकडे आपण वळणार आहोत. आमचे साथी स्कोरर बाबी जिथळे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. कौशलने 28 धावा बनवल्या होत्या. महेशने 25 धावा बनवल्या होत्या. गोलंदाजीचा विचार केला तर कौशलने 2 षटकं हाताळली. एकही गडी त्याला बाद करता आला नव्हता. आणि महेशचा जर आपण विचार केला तर महेश नावाच्या फलंदाजाने गोलंदाजीच केली नव्हती. त्याचमुळे या सामन्यातील सामनावीर खेळाडू 8 चेंडूंमध्ये 28 धावा धावफलकावर जोडल्या आणि 2 महत्त्वपूर्ण षटकं ज्याने हाताळली फक्त 15 धावा खर्च केल्या ते कौशल पाटील आहेत या सामन्यातील विजयाचे शिल्पकार. या कौशल विनंती असेल, तुम्ही आहात सामनावीर खेळाडू.